विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित पाहणार आहोत। आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। बघा, इयत्ता 7वी विषय गणित पाठ क्रमांक 9 समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण लिहून घ्यायचं आहे। पहिल्यांदा समप्रमाण म्हणजे काय? दोन बाबी जर दिल्या असेल तर त्यांचं प्रमाण गुणोत्तर हे कसं ठेवायचं, त्याबद्दलच्या उदाहरणाचा संदर्भ आपण कसा घ्यायचा, उदाहरण कशी सोडवायचं हे आपण आज पाहणार आहोत। तर बघून घ्या, समप्रमाण म्हणजे काय आणि त्याची व्याख्या प्रथम आपण लिहून घेऊया। ठीक आहे, लिहून घ्या व्याख्या। बघा, समान स्वरूपात असलेले प्रमाण म्हणजे समप्रमाण होय, हे आपण लिहून घेऊ शकताय। आता याच्यामध्ये काही उदाहरण देतो तुम्हाला आणि उदाहरण दिल्यानंतर समान प्रमाण कसे होते हे आपण बघूया। या ठिकाणी एक वर्तुळ मी तुम्हाला काढून देतोय। बघा, एक विशिष्ट स्वरूपाचा हा वर्तुळ आहे आणि या विशिष्ट स्वरूपाच्या वर्तुळामध्ये जर समजा आपण एखादा व्यास जर काढला तर या एका वर्तुळाचे दोन समान भाग पडतात। बघा, व्यास म्हणजे काय? एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जर समजा एक व्यास जर काढला तर या व्यासामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग होतात, म्हणजे एका व्यासामुळे दोन समान भाग होतात हे आपण या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो। त्यासोबत जर समजा आपण दोन व्यास काढले, बघा हा एक व्यास आणि हा एक व्यास, जर समजा दोन व्यास काढले तर आपल्याला भाग किती मिळतात? बघा 1 2 3 4 किती भाग मिळतात? 4 भाग मिळतात। म्हणजेच आपल्याला समप्रमाण समान प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर किंवा समप्रमाणामध्ये आपल्या या बाबी आपल्याला लक्षात येतात। हे आपण समजून घ्यायचं आहे, नीट लक्ष द्यायचं आहे। याच्या स्वरूपामध्ये असणारे काही अन्य उदाहरणं असतील हे आपण आता पाहणार आहोत। समप्रमाण म्हणजे काय हे ओव्हरऑल तुम्हाला थोडंसं समजलं असेल असं मी करतो। ठीक आहे, एक तक्ता आहे, एक चार्ट आहे, तो लिहून घ्यायचा आहे। मुले वह्या या स्वरूपामध्ये एक तक्ता आहे। 15 90 12 72 10 60 5 30। ठीक आहे, 15/90 12/72 10/60 5/30 याप्रमाणे मुलांची संख्या दिली आहे व वह्यांची संख्या दिली आहे। आता यामध्ये काय करायचं आहे की मुलांचं प्रमाण हे कशा स्वरूपात असणार आहे हे प्रमाण पहिल्यांदा आपण बघूया। ठीक आहे, आता प्रमाण काढण्यासाठी किंवा समप्रमाण ठरवण्यासाठी किंवा गणितीय क्रिया करण्यासाठी आपले जर पाढेपाठ असतील तर खूप आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जाणार आहे। कसं ते बघूया। पहिल्या उदाहरणामध्ये बघा 15/90 15/90। आता 15 ह्या अंकाला आपल्याला 90 ह्या संख्येला भाग जातो का
समप्रमाण जातं का हे आपण बघूया. 15 × 15 15 30 15 × 45 15 × 60 15 × 75 15 सख्ख 90 म्हणजे 15 × 15 15 सख्ख 90 म्हणजे 1/6 काय आलं हे समप्रमाण आलं. त्याच पद्धतीने बघा 1/6 ह्याचं समप्रमाण आलं. त्याच पद्धतीने दुसरं बघा 12 आणि 72 12 सम 72 म्हणजे 12 × 12 12 सम 72 म्हणजे 1/6 पुन्हा हे प्रमाण आलं आहे. 10 आणि 60 म्हणजे 10 × 10 10 सख्ख 60 1/6 पुन्हा आलं आहे. 5 × 5 5 आणि पुन्हा 30 5 सख्ख 30 5 × 5 5 सख्ख 30 म्हणजे या सगळ्यांचं प्रमाण आलं आहे 1/6. म्हणजेच काय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मुले आणि वह्या यांचं प्रमाण 1/6 म्हणजे एका 6 या प्रमाणे आहे. कारण म्हणजे एका मुलीला वह्या 6 मिळाल्या असते या ठिकाणी 6 वह्या मिळाल्या असते या ठिकाणी सुद्धा 6 आणि या ठिकाणी सुद्धा 6 अशा प्रमाणामध्ये हे उदाहरण आपल्याला फळावरती दिसू शकते. ठीक आहे. आता समप्रमाणामध्ये उदाहरण सोडवत असताना आपल्याला काही उदाहरणं आणखी आपण सोडून घेऊया जेणेकरून या समप्रमाण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घेऊ शकेल. आता गणितामध्ये असं म्हटलं जाते की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे जर समजा सराव तुम्ही भरपूर केला, उदाहरणाचा जर समजा तुम्ही भरपूर अभ्यास केला तर तुम्हाला गणित हा विषय अतिशय सोपा पद्धतीने जाऊ शकतो. ठीक आहे. बघा लिहून घ्या. आणखी उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरण आहे 10 पेनांची किंमत 60 रुपये. तर अशा 13 पेनांची किंमत किती रुपये? 30 रुपये. बघा 10 पेनांची किंमत 60 रुपये. तर अशा 13 पेनांची किंमत किती रुपये हे आपल्याला या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे. आपण आपल्या वहीमध्ये पहिल्यांदा प्रश्न उदाहरण हे लिहून घ्यायचं आहे. कसं सोडवायचं आपण नंतर बघूया. लिहून घ्या प्रथम. ठीक आहे. लिहून घेतला असणार आपण. 10 पेनांची किंमत 60 रुपये. तर 13 पेनांची किंमत किती? आपल्याला आता 10 पेनांची किंमत 60 रुपये दिली आहे आणि 13 पेनांची किंमत किती असे विचारले. म्हणजे ज्या संख्येचं आपल्याला उत्तर करायचं त्या ठिकाणी आपण x मानू. आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे म्हणून ज्याला आपण समप्रमाणाचे उदाहरण सोडतो त्याला पहिली पायरी दुसऱ्या पायरीला डाव्या बाजूला म्हणून हे चिन्ह आपण करणं गरजेचं आहे. बघा 10 × x बरोबर 13 × 60. 10 × x 13 × 60. 10 × x बरोबर 13 × 60. बरोबर चिन्हाच्या बरोबर चिन्ह आलेलं आहे. अशी मांडणी करणं खूप गरजेचं आहे. ही पहिली पायरी आलेली आहे या ठिकाणी. बघा गुणाकार स्वरूपामध्ये असणारे हे 10 आहे. इथं सुद्धा गुणाकार स्वरूपामध्ये असणारे 10 आहे. इथं 13 आहे, इथं 60 आहे. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. x ची किंमत करायचं आहे. x इथं आला. बघा 13 × 60. 10 गुणाकार स्वरूपात आहे. 10 इकडे जाणार आहे आणि भागाकार स्वरूपामध्ये होणार आहे. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. 10 × 10 10 सख्ख 60. 13 × 6 13 78. x ची किंमत आली 78. बघा x ची किंमत किती आलेली आहे 78. आता x ची किंमत 78 आलेली आहे. या ठिकाणी आपण x या ठिकाणी 78 जर संख्या लिहिली तर आपल्याला समप्रमाण मिळतं. हे कसं हे पुन्हा एकदा पडताळून करून बघूया. ठीक आहे. 10/60 बरोबर 13/78. बघा 10 × 78 बरोबर 13 × 60. 78 × 10 780. 13 78 उत्तर भेटले 0. बघा समप्रमाणामध्ये उत्तर आले का नाही. दोन्ही बाजू बघा डाव्या बाजूने उजवी बाजू इकडे सुद्धा 780 इकडे सुद्धा 780 आले आहे. म्हणजेच हे 780 इकडे 780 समान प्रमाणामध्ये हे उत्तर आलेलं आहे. ह्याच्या अगोदर थोडंसं बघूया. म्हणजेच 10 पेनांची किंमत 60 रुपये तर 13 पेनांची किंमत किती असणार आहे 78 रुपये. कारण
आता 10 पेक्षा निश्चितच 13 ही संख्या कशी आहे वाढलेली आहे, म्हणजे 3 13ची संख्या ची रक्कम या ठिकाणी वाढलेली आहे, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे, आपण हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी अशा स्वरूपाचं फक्त अंक बदल करणार आहे, बाकीचं फॉर्मॅट अशा स्वरूपाचं असणार आहे. अशा स्वरूपाचे उदाहरण मी तुम्हाला देतोय. उदाहरण घ्यायचं आहे. दहा वह्यांची किंमत 70 रुपये, तर अशा 12 वह्यांची किंमत किती? ठीक आहे, बघा 10 वह्यांची किंमत 70 रुपये, तर अशा 12 वह्यांची किंमत किती? अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे प्रश्न, आणि प्रश्नानुसार आपण उदाहरण सोडवायचं आहे. बघा या ठिकाणी 10 वह्यांची किंमत दिली आहे 70 रुपये, तर 12 वह्यांची किंमत आपल्याला विचारलेली आहे. आपण पहिल्यांदा सूत्र लिहून घेतलेलं आहे. सूत्र लिहायला किंवा फॉर्मॅट पडताळायला ह्या फक्त मांडीलाच एक मार्क दिला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ज्याला समीकरण समप्रमाणामध्ये असणारे सुरुवात करतो त्याच्या दुसऱ्या पायरीला म्हणून चिन्ह घेतलं जाते. 10 गुणिले x बरोबर 12 गुणिले 70, तिरकस गुणाकार केला. ठीक आहे, म्हणून चिन्ह x 12 गुणिले 70 छेद 10. गुणाकार स्वरूपात असणारे या ठिकाणी भागाकार स्वरूपामध्ये केले. या ठिकाणी विशेष भाग द्यायचा आहे आपल्याला. 10 × 10 = 70. 12 गुणिले 7, 12 7 84, x या ठिकाणी आहे 12 7 84, म्हणजे x बरोबर किती आलेला आहे या ठिकाणी 84. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत 84 मिळाली, म्हणजे 12 ची किंमत किती असणार आहे 84 रुपये. आता समप्रमाण पडताळ करून बघूया. x ची किंमत 84 आहे, 10 छेद 70 बरोबर 12 छेद x ची किंमत 84. या ठिकाणी आपण 84 लिहूया. बघा म्हणून घ्यायचं आहे 10 गुणिले 84 बरोबर 12 गुणिले 70. बरोबर चिन्हाकडे बरोबर चिन्ह घ्यायचं आहे, म्हणून 84 गुणिले 10 840 बरोबर चिन्हाचे बरोबर चिन्ह 12 7 84 शून्याला या ठिकाणी समप्रमाण. बघा 840 840 समप्रमाणामध्ये आले, म्हणजेच 10 वह्यांची किंमत 70 रुपये, 12 वह्यांची किंमत 84 रुपये. 10 गुणिले x ची किंमत या ठिकाणी काढली आहे 84. 10 गुणिले 84, 10 गुणिले 84, 12 गुणिले 70, 12 गुणिले 70, 84 गुणिले 10 48, 12 गुणिले 70 48 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. कशा पद्धतीने पडताळा केला हे आपण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही लिहून घेतला असाल. आणखी एक उदाहरण देतो मी तुम्हाला. 7 किलोग्रॅम कांदे
रुपयाला, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना? बघा उदाहरण काय, 7 किलो कांदे 140 रुपयाला, तर 12 किलो कांदे किती रुपयाला? एकावरून अनेकाची किंमत करायची म्हणजे साहजिकच तिरकस गुणाकार करायचा आहे आणि आपण पहिल्याप्रमाणे जसं बघितलं 7/140 आणि 12 आपला x म्हणायचा. x म्हणजेच काय, आपला ज्या संख्येची किंमत करायची त्या ठिकाणी आपण x हा अंक आपण हे चल आपण मानतोय. बघा 7 किलो कांदे 140 रुपये, 12 किलो कांद्याची किंमत किती विचारली आहे म्हणजे 12 किलो कांद्याची किंमत आपल्याला माहित आहे काय, नाही आहे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, x हे चल वापरायचं. आता नेहमीप्रमाणे पहिली पायरी या ठिकाणी झाली आहे म्हणून चिन्ह घ्यायचं आहे. 7 गुणिले x बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. 12 गुणिले 140 बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. 12 गुणिले 140 7 गुणिले x त्या ठिकाणी बघायचं आहे. 7 गुणिले x, बघा x आहे चिन्ह आहे, 7 ते भागाकार स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. कसं ते बघा, 12 गुणिले 140 छेद 7 बरोबर चिन्हाच्या बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. निषेध भाग घ्यायचा आपल्याला. 7 1 7 7 दुनी 14, 12 गुणिले 20, 12 दुनी 24 0 x ची किंमत आली आहे 240. म्हणजेच 7 किलोना 140 रुपये, तर 12 किलोना 240 रुपये आपल्याला कांद्याची रक्कम द्यावी लागणार आहे बाजारामध्ये व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्यांना. आता याचा पडताळ पण बघायचा आहे, म्हणजे सम प्रमाणामध्ये हे चल आहेत की नाही, या संख्या आहेत की नाही हे आपण बघायचं आहे. कसं ते बघा, x ची किंमत 240 आलेली आहे. 7/140 बरोबर 12/240 बरोबर चिन्ह घ्या. 24 गुणिले 240 बरोबर 12 गुणिले 140. बघा 7 गुणिले 240 12 गुणिले 140 अशा पद्धतीने. आता या ठिकाणी संख्या मोठ्या आल्या. आता म्हणून मी अगोदर म्हटलेलं की जर समजा तुम्हाला पाढेपाठ असतील तर गणितीय क्रिया करणे खूप सोपं जातं. आता या ठिकाणी 24 ही संख्या मोठी आहे. 24 जर समजा पाढेपाठ असेल तर तुम्हाला याचा गुणाकार करणं खूप सोपं जाईल. जर नसेल तर घाबरू नका, सरळ उभ्या पद्धतीने करा आणि येणाऱ्या संख्येवरती फक्त 0 ठेवा. ह्याच पद्धतीने आहे. कसं ते पहा, 240 गुणिले 7, 7 चौक 28, 28चे हातचा 2, 7 दुनी 14 15 16 हे 0 घेतलं बरोबर चिन्ह बरोबर चिन्ह. 12 0 140 झालं. 14 दुनी 28 28 8 हातचा 2 14 1 14 14 आणि 2 16 0 0. म्हणजेच बघा, जरी संख्या मोठ्या असल्या गुणाकार जर समजा करता आला नसेल तर उभ्या पद्धतीने मांडणी करून घ्यायचा आहे, व्यवस्थित न घाबरता आहे त्या पद्धतीने साध्या पद्धतीने गुणाकार करा. तुम्ही संख्या तुम्हाला मिळते 1/780 1/780 दोन्ही बाजू समान आहे म्हणजे सम प्रमाणामध्ये गुणोत्तर आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे, पडताळा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण देतो. बघा उदाहरण देतो दुसरं. 8 डब्यांची संख्या, 8 डब्यांची किंमत घेऊया. 8 डब्यांची किंमत 800 रुपये.
तर अशा 10 डब्यांची किंमत किती? ठीक आहे, बघा 8 डब्यांची किंमत 800 रुपये. तर अशा 10 डब्यांची किंमत किती? एकावर आणीकाची किंमत काढायची आहे. नेहमीप्रमाणेच आपला फॉर्म्युला तयार असणं गरजेचं आहे. लिहून घ्यायचं आहे. बघा 8 डब्यांची किंमत किती आहे? 800 रुपये, बरोबर. तर अशा 10 डब्यांची किंमत x म्हणायचं. नेहमीप्रमाणेच पहिली पायरी दिलेली आहे. 8 गुणिले x बरोबर 10 गुणिले 800 बरोबर चिन्ह बरोबर चिन्ह घेतलेलं आहे. म्हणून चिन्ह करायचं आहे. समप्रमाणाचे उदाहरण करताना या ठिकाणी x आहे असं गुणाकार स्वरूपात असणारे पाठ इकडे भागाकार स्वरूपात आणणार आहे. कारण का तर आपल्याला विशेष भाग द्यायचा आहे. 8 गेली या ठिकाणी बरोबर चिन्ह बरोबर चिन्ह. या ठिकाणी बघा 8 या संख्येनं आपल्याला 800 ला भागायचं आहे. म्हणजे किती ना हे केला तर जर चालेल, नसेल सरळ सगळ्यात बेस्ट सम संख्येनं आपण याला भाग लावायचा आहे. 2 पंचे 10 2 चौक 8 म्हणजे बघा 5 गुणिले 800 छेद 4 या ठिकाणी आहे. 4 या संख्येने समजा तुम्ही 800 ला भरला तर किती येणार आहे? 200 येणार आहे. जर समजा तुम्हाला मोठ्या संख्येला जर समजा भाग घालवता येत नसेल तर सरळ तुम्ही भागाकाराच्या स्वरूपामध्ये उदाहरण लिहून घ्या आणि मग सोडवा, चुकू नका. 804 4 2 8 शून्याचा भाग लागला म्हणजेच 200 आलेला आहे. आपण इकडे घेऊया 5 गुणिले 200 म्हणजे बघा 5 दुनी 10 ते 2 शून्य 1000 x बरोबर 1000 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 1000. म्हणजेच 8 डब्यांची किंमत 800 तर अशा 10 डब्यांची किंमत किती असणार आहे? 1000. हे समप्रमाणात आहे का नाही? हे त्रिभुज गुणाकार करून आपण नेहमीप्रमाणे सोल्युशन घेऊ शकतो. म्हणजेच x या ठिकाणी आपण 1000 टाकायचा आहे. 1000 गुणिले 8 म्हणजे 8000, 10 गुणिले 800 म्हणजे 1000. म्हणजे इकडे सुद्धा समान येणार आहे, तिकडे सुद्धा समान येणार आहे. हे आपण व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला आतापर्यंत समजलं असेल समप्रमाण म्हणजे काय, तर एकावर आणीकाची संख्या काढणे. यासाठी गुणाकार व भागाकार व गणितीय क्रिया करण्यासाठी आपला पाढेपाठ असणे खूप गरजेचं आहे. जर ह्या क्रिया जर समजा तुम्हाला पाठ असतील लवकर करता येत असतील तर खूप सोपं होणार आहे. आता सराव संख्या 26 मधील आणखी एक उदाहरण आपण बघूया. 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडवा. बघा व्यवस्थित 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडवा. कडवा मिळतो. तर 1280 रुपयांमध्ये किती पेंड्या कडवा मिळेल? बघा एकावर आणीकाची किंमत करायची आहे. 600 रुपये 15 पेंड्या कडवा मिळतो. 600 रुपये जर समजा दिले तर आपल्याला 15 पेंड्यांचा कडवा आपल्याला जनावराला खायला मिळतो. तर 1280 रुपये मध्ये किती पेंड्या कडवा मिळेल, किती पेंड्या आपल्याला मिळतील? म्हणजे
आता या ठिकाणी काय 600 रुपयाला 15 पेंड्या, बघा 600 रुपये जर दिले तर 15 पेंड्या, आणि आपण इथे काय विचारले, रक्कम जर समजा तेवढी दिली तर आपल्याला पेंड्या किती मिळणार हे विचारले, म्हणजे एकावर आणलेली संख्या किंवा किंमत काढायची हे या ठिकाणी ठेवायचं. बघा काही घाबरून जायचं नाही आहे, हाच फॉर्मॅट आपण ठेवायचा आहे. 615 1280 छेद x. x म्हणजेच काय, या ठिकाणी एकावर आणण्याची किंमत म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. बघा ही पहिली जी आहे एक मार्क मला निश्चित मिळणार म्हणून चिन्ह घ्यायचं आहे. 600 गुणिले x बरोबर 1280 गुणिले 15 बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. x 1280 गुणिले 15 छेद या ठिकाणी गुणाकार सोबत असणारे 600 हे खाली जाणार आहे म्हणजे भागाकार स्वरूपामध्ये होणार आहे. बघा 1280 छेद 600 आणि इकडे वरच्या स्वरूपामध्ये 15 असणार आहे. काय करावं लागणार आहे बघा या ठिकाणी, हे 1 0 गेलं, हे 1 0 गेलं या ठिकाणी. 15 1 15 15 चौक 60. आता या ठिकाणी गणितीय क्रिया करणे खूप महत्त्वाचं आहे. जर समजा गणितीय क्रिया तुम्हाला लगेच करता आली तर आपलं पाढे जास्त पाठ नसले तरी सुद्धा चालते, परंतु गणितीय क्रिया करणे खूप सोपं आहे. बघा या ठिकाणी 1 0 हा 1 0 गेला, अंशात छेदात 1 0 गेला, 15 जर पाढा असेल 15 1 15 15 चौक 60. म्हणजे या ठिकाणी बघा x बरोबर 12 128 छेद 4 या ठिकाणी आलेला आहे. आता वरती सुद्धा समसंख्या आहे, खाली सुद्धा समसंख्या आहे, म्हणजे या संख्येनं वरच्या समसंख्येला निशेष भाग जातो, हे निश्चित. आता 128 चा भाग झाला 4 त्रिकम 12 4 गुणी 8 म्हणजे x बरोबर किती आलाय 32. म्हणजे x ची किंमत 32 आली, म्हणजे 600 रुपयांना दिलं तर आपल्याला 15 पेंड्या मिळतात, म्हणजे 1280 रुपये जर दिलं तर आपल्याला 32 पेंड्या येतील. हे निश्चित झालेलं आहे या ठिकाणी. हे आपण व्यवस्थित व्हायचं आहे. व्यवहारामध्ये सुद्धा उदाहरण सोडताना किंवा आपण गणितीय क्रिया करताना किंवा जनावरांसाठी जर समजा पाला आणायचा असेल तर अशा स्वरूपात जर समजा प्रश्न निर्माण झाला तर अशा पद्धतीचा फॉर्म्युला वापरून आपण उदाहरणं किंवा आपण आपला व्यवहार सुखकर आणि रितसर करून घ्यायचा आहे, हे आपण निश्चित लक्षात ठेवायचं आहे. बघा 600 रुपयाला 15 पेंड्या तर 1280 रुपयाला 32 पेंड्या या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. आणि या ठिकाणी शास्त्रीय उदाहरण असेल तर म्हणू शकतात, म्हणून 1280 रुपयाला 32 पेंड्या कडबा वेल. या ठिकाणी असं जर समजले तर उदाहरण पूर्ण होतं. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. आणखी एक उदाहरण देऊया. बारा क्विंटल सोयाबीनला सोयाबीनला 36,000 रुपये, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. बघा नेहमीप्रमाणेच 12 क्विंटलला सोयाबीनला 36,000 रुपये, तर 8 क्विंटल या ठिकाणी रिडक्शन करायचं आहे. बघा 12 क्विंटल सोयाबीनला 3600 रुपये 36,000 रुपये, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. म्हणजे 12 या ठिकाणी जास्त आहे आणि 8 या ठिकाणी कमी आहे, म्हणजे 4 क्विंटलचा ठिकाणी फरक आहे. 4 क्विंटलचा फरक कसा पूर्ण काढायचा आहे, तो 33 गुणाकार गणितीय क्रिया करून काढायचा आहे. बघा 12 छेद 36,000 पुन्हा 8 या ठिकाणी किंमत काढायची आहे. 12 गुणिले x बरोबर 8
36,000 बरोबर x 8 गुणिले 36,000 छेद 12 12 एक 12 12 3 36 म्हणजे बघा 8 गुणिले 3,000 8 3 24 x ची किंमत आलेली आहे x ची किंमत आलेली आहे 24,000 म्हणजेच आपल्याला 4 किलो जरी त्याची रिडक्शन आहे कमी आहे म्हणजेच आपल्याला 8 क्विंटलच्या सोयाबीनची किंमत असणार आहे 24,000 रुपये हे या ठिकाणी आपण घेऊ शकतोय. आता याच्यामध्ये सगळ्या सर्व समान संख्या असणार संपूर्ण उदाहरण जर असताना आपल्याला सम संख्या असेल तर उदाहरण पटकन आपल्याला सोडून होऊ शकतं. त्याच्यासाठी गणितीय क्रिया करण्यासाठी आपल्याला पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. जर समजा पाढेपाठ असेल तर गणितीय क्रिया आपण पटकन सोडू शकतो. हे आपण उदाहरण लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. स्वाध्याय देतो तुम्हाला सराव संच 37 उदाहरणे पूर्ण करणे. पाढे 2 ते 25 पर्यंत पाठ करायचा. बघा सराव संच 37 मधील उदाहरण पूर्ण करणे. सर्व उदाहरण जे आहेत ते 5 उदाहरण पूर्ण करणे व पाढे 2 ते 25 पर्यंत पाठ करणे हा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे आणि तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.